में मैं सृष्टि असाटी आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। कोल्हापुर जिला शिरोड तहसील अंतर्गत आने वाली कोंडिंगरे गांव में भारतीय बौद्ध महासभा की ओर से बाल श्रम शिविर संपन्न हुआ। इस शिविर में जिले के बच्चे शामिल हुए और शिविर का लाभ उठाया। धम्मं नमामि संघं नमामि बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। सुखी हो बस आता तसे होईल हे करू नका, बरोबर का? आपण घरी गेल्यानंतर सर्वांनी आता गेल्यानंतर विहारात जायचं, प्रत्येक रविवारी विहारात जायचं, वंदना पाठ करायचं, सूत्रपठण पाठ करायचं आणि हा एक सांगतो पोट भरायचा धंदा या आम्ही म्हणते भारतेन कर्तं सबं अपराधं क्षमतु मे भन्ते द्वितीयम्पि ओकासवन्दामि भन्ते भारतेन कर्तं सबं अपराधं क्षमतु मे भन्ते तृतीयम्पि ओकासवन्दामि भन्ते भारतेन कर्तं सबं अपराधं क्षमतु मे भन्ते ओकास अहं भन्ते शरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अमृतं कृत्वा शीलदेत मे भन्ते द्वितीयम्पि ओकास अहं भन्ते बुद्धस्य नमो तस्सः नमो तस्सः भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि। भारतीय बौद्ध महासभा ने जो काम शुरू किया है, सालों से काम कर रहे हैं, इसकी वजह से आप बौद्ध धर्म की शिक्षा बचपन से पालन करते हो, उसका अनुकरण करते हैं, ताकि आप अच्छे नागरिक बनेंगे। आप अगर अच्छे नागरिक बनते हैं, समाज में अच्छे नागरिक बनेंगे और देश आगे तरक्की करेगा। यानी बौद्ध धर्म की शिक्षा लेने से आप खुद का तो आप विकास करेंगे ही, लेकिन देश का भी विकास होगा। इसलिए बौद्ध धर्म का पालन करना बड़ी बात है, बहुत कठिन है, लेकिन अगर उसका पालन करते हैं तो आप अपने जीवन में सुखी और आनंदी होंगे। यही मुझे आज कहना है। जय हिंद, जय भीम, नमो बुद्धाय। महापरिवार एवं भारतीय बहुजन शिक्षक संघ नांदेड़ की ओर से महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर का विद्यालय प्रवेश दिवस हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस अवसर पर क्रेडिट सोसाइटी के सभी पदाधिकारी उपस्थित थे। शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं
सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामिरयमाज्यापमादठार। क्षण के बाद डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने सातारा जिले में 7 नवंबर 1900 को पहले क्लास में जब एडमिशन लिया था, उसी दिन भारत के तमाम बहुजनों को, पिछड़े जातियों को ज्ञान प्रदान हुआ। ये कहने के लिए मुझे हर्षित उल्लासित लगता है। बाबा साहब अम्बेडकर अगर उस स्कूल में प्रवेश ना लिया होता तो तमाम बहुजनों के लिए कोई ही ऐसा ज्ञान का द्वार खुला नहीं हो सकता था। इस पवित्र अवसर पर मैं महावीर परिवार नांदेड़ की ओर से बाबा साहब अम्बेडकर को विनम्र अभिवादन करता हूं और तमाम बहुजनों को ज्ञान का प्रकाश देने वाले इस महान हस्ती को मैं प्रणाम करता हूं। जय हिंद। विद्यार्थियों को क्या कहेंगे आज? बाबा साहब अम्बेडकर के इस पवित्र काम के लिए विद्यार्थियों ने अपने बाबा साहब के अपूर्व जीवन चरित्र अध्ययन करना चाहिए और उनके कर्मों पर चलना चाहिए, विचारों का पालन करना चाहिए। यही मैं विद्यार्थियों से अपील करता हूँ। सप्रेम जय भीम नमो बुद्धाय। मैं बाला साहेब लोने, केंद्रीय नांदेड़ जिला अध्यक्ष, इंडियन बहुजन टीचर्स एसोसिएशन तथा सलाहकार समिति अध्यक्ष डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी लिमिटेड जिला नांदेड़। आज 7 नवंबर डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनका पाठशाला प्रवेश दिन है। और ये पाठशाला प्रवेश दिन पूरे महाराष्ट्र में और विश्व में विद्यार्थी दिन के रूप में मनाया जाता है। इस विद्यार्थी दिन के उपलक्ष्य में मैं सभी भारतीयों और सभी बहुजन समाज को मंगल कामना व्यक्त करता हूँ। डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर 7 नवंबर 1900 में सातारा गवर्नमेंट राजवाड़ा स्कूल सातारा में प्रवेश हुए थे। बाबा साहेब आम्बेडकर शाला प्रवेश, जो पाठशाला प्रवेश है, ये तमाम बहुजनों के लिए, तमाम वंचितों के लिए, तमाम दुर्लक्षित और इन लोगों के लिए एक सुखम मार्गदाता दिन है। बाबा साहब आम्बेडकर ने जिस दिन पाठशाला में प्रवेश किया, उसी दिन यह दिन जो है पाठशाला दिन, विद्यार्थी दिन, ये बहुजन का उद्धार करता दिन है। और इस उपलक्ष्य में आप सभी भारतीय लोग कि वंचित दुबले कुचले जो समाज है, इनको समाज के मुख्य प्रवाह में लाने का काम डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर इसके शाला प्रवेश दिन में हुआ। कि जो आज जो बहुजन समाज की, जो वंचित दुर्लक्षित जो समाज है, इनकी जो प्रगति और इनका जो ये हुई प्रगति हुई है, इनका सभी का श्रेय डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के इस शाला प्रवेश दिन को जाता है। और इस शाला प्रवेश दिन में आप सब मालूम है, बाबा साहब आम्बेडकर पूरे जीवन भर, जीवन के अंतिम सांस तक वो विद्यार्थी बने रहे। 18 तास, दिन के 18 तास वो अभ्यास करते रहे, पढ़ाई करते रहे और बहुजनों के उद्धार के लिए बहुत सारी किताबें लिखी। विश्व की सबसे बड़ी महान देन है भारतीय संविधान का जो लिखा है बाबा साहब आम्बेडकर ने इस दिन किया। पूरे विश्व में बाबा साहब जिस संस्था में पढ़ाई की, जहाँ गए, वहाँ के आदर्श विद्यार्थी, एक आदर्श पाठशाला के साथ साथ आदर्श विद्वान इसमें पूरे विश्व में माने जाते हैं। इस विद्यार्थी दिन के उपलक्ष्य में, बाबा साहब आम्बेडकर पाठशाला प्रवेश दिन के उपलक्ष्य में मैं, मेरी संगठन, मेरी कुटुंब और मेरे सब डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी, इनके सभी सभासद पदाधिकारी, इनके ओर से बाबा साहब आम्बेडकर को भावभीनी आदरांजलि व्यक्त करता हूँ, अभिवादन करता हूँ। सभी विश्व के महामानव को मैं बहुत सारी मंगल कामना देता हूँ। धन्यवाद। जय भीम नमो बुद्धाय। दिनांक 7 नवंबर, इस दिन पर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इनका सातारा स्कूल में, राजवाड़ा स्कूल में आज प्रथम कक्षा का प्रवेश दिन। यह दिन पूरे भारत देश में वर्षा और उल्लास के साथ मनाया जाता है। इस दिन पर जब बाबा साहब अम्बेडकर ने स्कूल में प्रवेश लेकर हम बहुजनों के लिए पूरे प्रगति के द्वार खुले कर दिए, मैं इस अवसर पर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के विचार से प्रेरणा लेकर सभी छात्र वर्गों को विनंती करता हूं कि बाबा साहब भारतीय संविधान के निर्माता है, उनके संविधान पर चलने की कसम खाना और बाबा साहब के विचारों से प्रेरणा लेकर पूरे भारतवर्ष में अपने विचार फैलाकर बाबा साहब को नमन करना चाहिए।
एनसीपी अधिकारी समीर वानखेड़े के समर्थन में वाशिम जिले में उनके मूल गांव में वरुड़ तोफा गांव में रिश्तेदारों ने अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक के खिलाफ आक्रामक हुए और वाशिम शहर में अंबेडकर की प्रतिमा पर माल्यार्पण कर चौक से निषेध मोर्चा निकाला। समीर वानखेड़े तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। समीर वानखेड़े तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मुर्दाबाद डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचं महाराज की जय। वंदे मातरम, वंदे मातरम। वानखेड़े जिंदाबाद, समीर वानखेड़े जिंदाबाद, समीर वानखेड़े जिंदाबाद। समीर वानखेड़े तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। समीर वानखेड़े तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नवाब मलिक गाव वरुड़ तोफा समीर वानखेड़े यांचा चुलत भाऊ आणि आम्ही आज समीर वानखेडेवर जे अन्याय होता 1 महिन्यापासून चालू आहे, आम्ही शांत बसलो होतो कारण की आम्ही भारतीय राज्यघटनेला मानणारी लोक आहोत आणि आम्ही समीर वानखेडे हा शासनाच्या नियमाप्रमाणे आणि शासकीय अधिकारी असल्यामुळे तो त्याच्या नियमाप्रमाणे काम करत आहे। परंतु हा नवाब मलिक जो काही त्याच्यावर आज सूडबुद्धीने त्याच्या जवायाला अटक केलं, त्याच्यामुळे त्याचा जवाई आज 8 महिने तुरुंगात होता आणि त्याच्यानंतर सुटल्याच्या नंतर नवाब मलिकनी समीर वानखेडेवर एक कौटुंबिक अत्याचार करून म्हणजे कौटुंबिक वार केले की हा असा आहे तसा आहे। तरी पण आम्ही शांत होतो कारण आम्ही भारतीय राज्यघटनेला मानणारे बाबासाहेबाला मानणारी लोक, बाबासाहेबांनी कायदा लिहिला आणि त्या कायद्यामध्ये आम्ही आणि आज आम्ही गावातली सगळी मंडळी समीर वानखेडेची सगळी भावकी वरुड़ तोफा आणि कोळी बुद्रुक हे सर्व मंडळी याच गोष्टीचा निषेध करण्यासाठी आलो की बस आम्ही नवाब मलिक यांना एक इशारा देत आहे की गावातला माणूस आजपर्यंत शांत होता परंतु आज आता शांत राहणार नाही। ते नवाब मलिकने जर आतापर्यंत जे आरोप केले ते आरोपाचं माघार नाही घेतली तर आम्ही आता समोर आंदोलन गावाच्या वतीने आणि भावकीच्या वतीने समजा जिल्हा आणि तालुका सर्व पेटू। नवाब मलिकला आम्ही आज फक्त एकच इशारा देण्यासाठी आलेलो आहोत। आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून आम्ही एक छोटीशी रॅली काढून आणि म्हणजे पोलीस स्टेशन वाशिम शहरला नवाब मलिकच्या विरुद्ध अॅट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा नोंदवणार आहोत आणि नवाब मलिकवर असेच गुन्हे आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये नोंदवू। ही नोंद नवाब मलिक यांनी घ्यावी आणि आपलं चालवलेली बकबक ही बंद करावी। जय महाराष्ट्र। मी रोहित वानखेडे समीर वानखेडे यांचा पुतण्या। आज इथे याचं कारण म्हणजे एकच की नवाब मलिक साहेब यांनी आमच्यासाठी कोणती गोष्ट सोडलेली नाही आहे। महिनाभरापासून प्रत्येकावर आरोपवर आरोप आमच्या कुटुंबावर चालू आहेत। एका महिन्यापासून आमची मानसिक परिस्थिती खूप ढासळलेली आहे, काय करू काय नाही हेच आमचं चालू आहे। आणखीन आम्ही इथे यायचं कारण एकच की आज आमच्या म्हणजे वानखेडे कुटुंबातर्फे व आमच्या मित्र परिवारातर्फे नवाब मलिक यांच्यावर आम्ही आज अॅट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा नोंद करणार आहे। आणखीन असंच जर चालू राहिलं तर आम्ही पुन्हा महाराष्ट्रभर पेटू। आणखीन पुढे चालून आम्ही वाशिम जिल्हा सोडून पुऱ्या महाराष्ट्रात जेवढे पण जिल्हे असतील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक पोलीस स्टेशनला आम्ही नवाब मलिक यांच्या विरुद्ध तक्रार करू। बस तेवढंच मला बोलायचं आहे। जय हिंद जय भारत। आर्यन खानचा तपास काढून नाही घेतलेला आहे कारण की जे सेंट्रल समीर वानखेडे माझे काका यांनी स्वतः सेंट्रल गव्हर्नमेंटला लेटर देऊन त्यांनी स्वतः झोनलमध्ये हे केलेली आहे की बाबा हा जो तपास आहे हा तपास सेंट्रलनी करावा। बस त्यांना अजून काढलेलं नाही त्याच्यावरून आणि सध्या पण ते मुंबईत कार्यरत आहे झोनल ॲज अ झोनल डायरेक्टर म्हणूनच मुंबई आणखी महाराष्ट्र आणि गोवा झोनलचे डायरेक्टर आहेत। नवाब मलिक रोज ट्वीट करून काही म्हणजे उपयोग करतात त्याच्याबद्दल नवाब मलिकला काही बोलायलाच राहिलं नाही माहिती आहे का। त्यांनी सगळ्यात पहिले सांगितलं की बाबा आर्यन खानच्या मुलाला पकडलं की तो मुसलमान होता म्हणून पकडलं, ठीक आहे। आता म्हणतायत की बाबा समीर वानखेडे स्वतः मुसलमान आहेत, ठीक आहे। ही झाली एक। आता त्यांनी नवीनच काढले की बाबा समीर वानखेडेचा बूट एवढा 2 लाखाचा 3 लाखाचा। अरे हे काय बोलायची का कोणती गोष्ट झाली का कोणती? तुमचा मुद्दा काय की बाबा तो आर्यन खान तो ड्रग्स प्रकरण ना तुम्ही त्याची जात वगैरे त्याच्या फॅमिलीबद्दल का बोलताय? त्यांच्या फॅमिलीबद्दल तो एक आणखीन एक समीर वानखेडे गरीब घराण्यातला मुलगा असून वाशिम जिल्ह्याचा मुलगा असून आज उच्च पातळीवर आज कुठेतरी चांगली कामगिरी करते। यांना स्वतःला अभिमान पाहिजे। पण हे काही लोक समाजकंटक असे आहेत की त्यांच्या विरोधात काही तक्रार चालू आहेत। फक्त हे सगळ्या गोष्टी थांबवाव्या अशीच माझी एक विनंती आहे। जय हिंद। नमस्कार। आज श्री संजय शंकरराव वानखेडे राहणार दत्तनगर लाखाडा वाशिम यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली की माननीय मंत्री नवाब मोहम्मद इस्लाम मलिक यांनी श्री समीर वानखेडे ज्यांनी आता म्हणजे मुंबईला प्रकरण गाजत आहे त्यांच्यावरती चुकीचं कॉमेंट्स वगैरे केलेले आहेत आणि त्या
वरून ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा। तर या प्रसंगी मला हे सांगणं आहे की सदरची घटना ही वरिष्ठ लेवलची आहे आणि सर्व प्रकार मुंबईला घडलेला आहे। फिर्यादी ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला समीर वानखेडे हे स्वतः एक राजपत्रित अधिकारी आहेत। त्यांच्यावर काही अन्याय अत्याचार झालं त्यांनी स्वतः तिथं त्याबाबत तक्रार दाखल करायला पाहिजे आणि ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार झाला त्या ठिकाणी दाखल करायला पाहिजे। ते स्वतः सक्षम आहेत, ते काही नाबालिग नाहीत आणि आम्हाला जी दिलेली तक्रार आहे ती आम्ही स्वीकारलेली आहे आणि हे वरिष्ठ कार्यालयाला पाठवतात। वरिष्ठ कार्यालयातून वरच्या लेवलला पाठविण्यात येईल आणि तिकडे येऊन काय मार्गदर्शन होते त्याच्याप्रमाणे वरिष्ठ ज्याप्रमाणे आम्हाला मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे याच्यात कारवाई होईल। माझं स्पष्ट ठाणेदार म्हणून आणि पोलीस निरीक्षक म्हणून माझं स्पष्ट म्हणणं आहे की ज्याच्यावर अत्याचार झालेला आहे त्यांनी स्वतः फिर्याद संबंधित ठिकाणी ज्या ठिकाणीचं घटनास्थळ आहे त्या ठिकाणी त्यांनी तक्रार द्यायला पाहिजे। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। जय भीम मीडिया में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक। सर एक फाइल देना प्लीज। सर आपके लिए कॉल है। सर वो फाइल दीजिए ना। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, जहां आयुर्वेद तथा लेजर से उपचार होता है। ना कोई दर्द, ना कोई टाका और हॉस्पिटल में ज्यादा दिन भी रुकने की आवश्यकता नहीं। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल में अंतर्राष्ट्रीय एवं अनेक राष्ट्रीय पुरस्कार से सम्मानित डॉक्टर प्रवीण साहवे व डॉक्टर पूजा साहवे द्वारा फिशर, भगंदर, बवासीर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार किया जाता है। तो आज ही मिलिए अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, कॉस्मेटिक तथा गायनाकोलॉजी सेंटर, श्री साईं राम अपार्टमेंट, रामेश्वरी चौक, नागपुर तथा लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल 9970743318 और विजिट करें www.pilesfistulacure.com। सरकार ने 7 अक्टूबर इस दिन को डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर का विद्यालय प्रवेश दिन के रूप में घोषित किया। साथ ही अंबरनाथ नगर पालिका में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा का भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल की ओर से समता सैनिक दल के अशोक चन्ने द्वारा बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा पर माल्यार्पण किया। आजचा हा खरं म्हणजे बहुजनांच्या आयुष्यामधले भाग्यवान दिवस आहे। सर्व बौद्ध बांधवांसाठी हा भाग्यवान दिवस आहे। समस्त मानवाविषयी हा भाग्यवान दिवस आहे। याचं कारण असं आहे की याच दिवशी महापुरुष बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर यांनी लहानपणी शाळेमध्ये प्रवेश घेतला नसता तर आज संविधान आपल्यासमोर नसतं आणि संविधान नसतं तर आपली काय अवस्था झाली असते हे सर्वांना सांगण्याची काही आवश्यकता नाही। आणि म्हणून आजचा दिवस हा फार क्रांतिकारक आहे का आमच्या जीवनाचा, कारण आजचा दिवस म्हणजे हा खऱ्या अर्थाने सोन्याचा आहे।
कारण म्हणतात बाबासाहेबांनी सांगितलं आहे की शिक्षण घ्या आणि शिक्षण हे सुरुवातीला सांगितलं आणि म्हणून या शिक्षणामुळं बाबासाहेबांनी ही जी प्रगती केली आणि या शिक्षणामुळे आम्हाला प्रगती करण्याचे डोस पाजलेले आणि याचकरता आज समाज आपला पुढे पुढे जात आहे. सर्व बहुजन समाज हा प्रगतीपथावर करत आहे. कोणी वकील झालेले आहे, कोणी इंजिनियर झालेले आहे, कोणी डॉक्टर झालेले आहेत. अनेक प्रगतीपथावर आहे. कोणतं असं पद नाही की जिथे आमची माणसं पोचलेली नाहीत. आणि म्हणून ह्या गुलामीच्या जंजिरामधून जे तोडण्याचं काम जे बाबासाहेबांनी केलेलं आहे ते शिक्षणाच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि आजचाच हा भाग्यवान असा दिवस आहे, सोन्याचा असा दिवस आहे की 7 नोव्हेंबर 1900 साली बाबासाहेबांनी साताऱ्यामधील प्रतापसिंग हायस्कूल या हायस्कूलमध्ये इंग्रजी हायस्कूलमध्ये प्रथम प्रवेश केला आणि 4थीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं. म्हणजे 1904पर्यंत शिक्षण घेतलं आणि हे 4पर्यंत शिक्षण घेऊन बाबासाहेबांनी पुढची वाटचाल ही शिक्षणा केली. एवढंच नाही तर बाबासाहेबांनी एवढ्या डिग्र्या संपादन केलेल्या आहेत. भरपूर अशा डिग्र्या बाबासाहेबांनी संपादन केलेल्या आहे आणि त्याचंच फलित असं आहे की मोठमोठ्या विद्वानांना जिथं काही जमलं नाही ती भारताची जी अखंड आणि महान जागतिक सर्वात श्रेष्ठ अशी संविधान जी आहे ती ह्या मायभूमीमध्ये बाबासाहेबांनी तयार केली आणि बाबासाहेबांच्या ह्या ज्ञानामुळे ती तयार झालेली आहे. आणि म्हणून ह्या ज्ञानाचं बीज जे आहे ते म्हणजेच शिक्षण आहे. म्हणून महात्मा फुलेंना बाबासाहेबांनी जिगरू मांडलेलं आहे. आणि म्हणून महात्मा फुले म्हणतात की विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना नीती गेली आणि वित्त नसेल तर सर्व बहुजन हे खचले गेलेले. आणि म्हणून यासाठीच विद्येला फार महत्त्व दिलेलं आहे की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली आणि गतीविना वित्त गेले. आणि याच सर्व अनर्थ बहुजन खचले, शूद्र खचले. आणि म्हणून मित्रांनो, बांधवांनो, सर्व बंधू भगिनींनो, एक लक्षात ठेवा का आज हा सोन्याचा दिवस हा विद्यार्थी दिन आहे. आणि म्हणून आपल्या लहान मुलांना आपण शिकवणं हे जरूरचं आहे. शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही, प्रगती नाही. आणि हे प्रत्येकाने आज लक्षात ठेवावं. आजच्या दिवशी बाबासाहेबांच्या ह्या पुतळ्याला आम्ही या ठिकाणी पुष्पमाला अर्पण करून समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना दिलेली आहे. आणि भारतीय बौद्ध महासभा शाखा अंबरनाथ तालुका शाखा सन्मान्य अध्यक्ष अशोक चन्ने गुरुजी आणि सरचिटणीस मधुकर खंडागळे, त्याचप्रमाणे सर्व महिला समता सैनिक आणि त्याचप्रमाणे इतर बंधू आणि भगिनी आज या लॉर्ड बुद्ध चॅनलचे जे आहे ते पत्रकार आहेत आदरणीय राजेश खिल्लारे साहेबांनी या ठिकाणी येऊन आवर्जून ह्या अमोल क्षणाला भेट दिलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा या विद्यार्थी दिनाच्या हार्दिक लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्ध. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा आणि संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आमचे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष भगवान कांबळे गुरुजी, तसेच आमचे समता सैनिक दलाचे अध्यक्ष चन्ने गुरुजी. ठीक आहे. आपले आता बघा, बाबासाहेबांनी पहिला दिवस आहे बाबासाहेबाचा शिक्षणाचा. सातारा जिल्ह्यातील प्रतापसिंग हायस्कूल त्यामध्ये त्यांचा पहिलाच दिवस आहे. तसेच त्यांनी वडिलांनी त्यांना घरीच इंग्लिश शिकवून तरबेज केलेलं होतं. पण बाबासाहेब शाळेमध्ये गेले, बाहेर बसवलं बाबासाहेबांना आणि बाहेर बसवून बाबासाहेबांनी अभ्यास केला आणि 19 सालामध्ये त्यांनी ॲडमिशन घेतलेलं होतं आणि 1904मध्ये त्यांनी मुंबई इथे गेले, तिथे शिक्षण घेतलेले आहे. आणि बाबासाहेबांनी वर्गाच्या बाहेर बसून भरपूर अभ्यास केलेला आहे, अभ्यास केला. आणि आपले आंबावडेकर गुरुजी त्यांना म्हणत होते की भिवा, अरे तुझ्या जसं बाहेर बसून अभ्यास करतो तू एवढा हुशार आहे, अरे माझ्या नावावरून मी तुला आंबावडेकर असे नाव देतो, मला हे तुझे नाव पसंत नाही. तर पर्यंत बाबासाहेब ज्या वेळेस मॅट्रिक पास झाले त्यावेळेस आपले शाहू महाराज यांनी यांनी याला बोलून घेतले, सयाजीरावांनी बोलून घेतले त्यांना शिक्षणासाठी. तर आपले बाबासाहेब शिक्षणासाठी ते गेलेले होते आणि तिथे BA पास झाले आणि BA पास होऊन बाबासाहेबांनी आपल्या समाजाकडे ओढले आणि आपला समाज सुधारणा केली. आणि आज आपल्या महिला, बाबासाहेबांनी जर शिक्षण केलं नसतं तर आज महिला डॉक्टर, इंजिनियर, वकील आणि जज झाल्या नसत्या. आज बाबासाहेबांनी सगळे हक्क मागून घेतलेले आहे. आज गरोदर महिलासुद्धा 2 वर्ष 3 वर्ष घरी राहते, त्यावेळेस तो पण हक्क मागून घेतलेला आहे. आणि आपल्या बहुतेक महिलांना काम दिलेलं आहे. कुणी महिला आज एकही महिला घरी नाही आहे.
आज आपल्या बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी सगळ्या महिला पुढे गेलेल्या आहेत. तशीच दुसरी गोष्ट म्हणजे आज बाबासाहेब 18 तास अभ्यास करत होते, तसे आपल्या मुलांनासुद्धा 18 तास नाही तरी 10 ताससुद्धा आपण अभ्यास करायला लावायला पाहिजे. आणि जसे बाबासाहेबांनी शिक्षण घेतलेलं आहे तसं आपल्या मुलांनी तसंही शिक्षण घेतलं पाहिजे आणि पुढे गेलेलं पाहिजे. आणि जसे बाबासाहेबांनी आपले शिक्षण घेऊन बाबासाहेबांनी जसे नोकरी तर केली होती, पण शिक्षण घेऊन पुढे तसे आपल्या मुलांनीसुद्धा शिक्षण घेतलं पाहिजे आणि ते पण पुढे गेले पाहिजे आणि त्यांनीसुद्धा काहीतरी केलं पाहिजे. माझी अशी अपेक्षा आहे. आपल्या मुलांना शिक्षण भरपूर दिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की आज बाबासाहेबांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि त्या शिक्षणाच्या जोरावर आपण पुढे जात आहोत. जर बाबासाहेबांनी शिक्षण घेतलेलं नसतं तर आपण या जागेवर उभं राहिलं नसतो, आपल्याला ही जागा भेटलीच नसती आणि आपण चांगल्या पदावर गेलोच नसतो. आणि तसेच आपल्या बाबासाहेबांनी आपल्याला मोठ्या हुद्द्यावर पाठवलेलं आहे आणि आज आपण त्या हुद्द्यावरच आहोत. अजूनसुद्धा आपण कुठेही उभं राहिलं तर बाबासाहेबांच्या जीवावर उभं राहतो का की आपण खंबीर आहोत. दलित बांधव म्हणजे आपण खंबीर आहोत. आपले विद्यार्थी बांधवांनी सगळ्यांनी भाग घ्यायचा आणि विद्यार्थी बांधव सगळ्यांनी पुढे यायचं आणि सगळ्यांना सांगायचं की तुम्ही शिक्षण घ्या. बाबासाहेबांनी जसं शिक्षण घेतलं तसं आपणही शिक्षण घ्या आणि पुढे चला. आणि पुढे जाऊन जसे बाबासाहेब पुढे गेलेले होते, बाबासाहेबांनी समाज सुधारण्याचं काम केलं होतं, तसं आपण काहीतरी काम केलंच पाहिजे. आणि बाबासाहेबांनी सांगितलं होतं जो इतिहास घडवतो तो इतिहास वाचू शकतो, तो इतिहास घडवतो. आणि ते पण सांगितलं होतं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं. पण आपण असं करून आपण पुढे जाणार आहे, पाठीमागं राहायचं नाही. आपण सगळ्या विद्यार्थ्यांना सांगायचं, आपण शाळेमध्ये जाऊन सांगायचं आणि आपल्या मुलांनासुद्धा सांगायचं की चला बाळांनो अभ्यास करा. जरी आपलं रिकामपण असेल तर आपण मुलांचा अभ्यास घ्यायचा आणि आपल्या मुलांना पुढे जाऊ द्यायचं, पाठीमागं राहू द्यायचं नाही. बाबासाहेबांनी स्वतःच्या मुलांकडे लक्ष दिलं नाही का, बायकोकडे लक्ष दिलं नाही का, घराकडे लक्ष दिलेलं नाही बाबासाहेबांनी, पण आपल्या शिक्षणाकडे लक्ष दिलं, समाजाकडे लक्ष दिलं. जर मी असं करेन तर माझ्या समाजाचं काय होणार. म्हणून बाबासाहेबांनी ती विद्या घेतली आणि आपण ह्या विद्याच्या जोरावर आपण कुठेही पुढे जातो आहोत. आणि बस मी एवढं बोलून माझे 2 शब्द संपवते आणि सगळ्यांना मी जय भीम करते. भारतीय बौद्ध महासभा जिला नांदेड़ उत्तर की ओर से डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनकी पाठशाला प्रवेश दिन श्रद्धांजल भीम घाट के नालंदा बौद्ध विहार में हर्षोल्लास के साथ मनाया गया। लारडबुद्धा टी व्ही चॅनलच्या दर्शकांना माझा सविनय सप्रेम जय भीम। मराठीपेक्षा मी हिंदीमध्ये बोलण्याचा मी प्रयत्न करतो। अभी सभी को जो लारडबुद्धा टी व्ही चैनल के माध्यम से सुन रहे हैं, जो देख रहे हैं, उनको आप सभी को मेरा सविनय सप्रेम जय भीम। मैं नांदेड़ शहर शाखा भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा का मैं अध्यक्ष हूँ। और जो बाबा साहब ने 7 नवंबर 1900 में जो स्कूल में अंग्रेजी स्कूल में पहला कदम रखे, वही मनाने जा रहे हैं हम। और बाबा साहब बहुत कुछ किया है, क्या नहीं किया। जो भी हम है, जो भी हम पहन रहे हैं, घूम रहे हैं, जो कपड़े पहन रहे हैं, वो बाबा साहब की देन है, ये किसी का भी नहीं है। जो भी कुछ मैं भी हूँ अभी, और जो भी दुनिया में हमारे लोग हैं जो शोषित पीड़ित जो बहुजन वर्ग है, उनका जो सबका है बाबा साहब के दिए वाले जो हम खाते हैं, पीते हैं, सोते हैं, वो बाबा साहब की देन है, ये मैं मानता हूँ। क्योंकि बाबा साहब ने बहुत कुछ किया है, अपने बच्चों को खाया है। बाबा साहब का बच्चा गंगाधर, वो बहुत ताप से फनफना रहा था। उनको बच्चों को जो दवाखाना दिखाने को, यानी कि जो कुछ दिखाना है, कुछ पैसे नहीं है, पैसे के अभाव से पैसा नहीं है, इसीलिए बाबा साहब का बच्चा गंगाधर वो
मेरा मायाताई रमाबाई बोलते थे कि बाबा साहब ये बच्चा हमारा काफ़ी से फन कर रहा है, उनको कुछ दवा में ले जाने के लिए अपने पास कुछ है क्या? तो बाबा साहब अपनी जेब में देखते हैं, कुछ भी नहीं है, क्या करते? तो बच्चा दम तोड़ दिया। दम तोड़ने के बाद वो बच्चों को जो नया वस्त्र लगता है, जो कफन में दफनाना है, दफनाने के लिए पैसे नहीं थे। बाबा साहब ने ऐसे हाथ फैला के देख रहे थे, रमा को देख रहे थे, रमा बाबा साहब को देख रहे थे, दोनों के आंखों में आंसू आए। क्या किए नहीं बाबा साहब ने? फिर रमा अपने घर में गए, घर में जा वो साड़ी का पल्लू फाड़ के वो बाबा गंगाधर को गुंडाल के दफना दिए। क्या कुछ नहीं किया बाबा साहब ने, बहुत कुछ किया है। और इसलिए बाबा साहब का ये दिन, बाबा साहब के इतने उपकार है कि हम मरे के भी फेंक नहीं सकते। उनका उपकार हम ऐसा कुछ भी करके ऐसा नहीं कर सकते, इतने हमारे। भीमसेन गणपतराव जोंदड़े, भारतीय बौद्ध महासभा शहर चिटनीस बोल के मैं काम करता हूँ। मैं बौद्धाचार्य हूँ, केंद्रीय शिक्षक हूँ। और आज यहाँ पे हमारे नालंदा बुद्ध विहार श्रद्धास्थल भीमघाट यहाँ पे डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर इनका शाला प्रवेश दिन जिला शाखा, भारतीय बौद्ध महासभा जिला शाखा और शहर शाखा की ओर से यहाँ पे कार्यक्रम का आयोजन किया गया है। और इस कार्यक्रम का मतलब करने का यानी कि सब लोगों को बाबा साहब ने हमारे लिए क्या किया है, बाबा साहब ने हमारे लिए क्या क्या किया है। बाबा साहब का शाला प्रवेश दिन यानी कि हमारा अस्मिता का दिन है। वो हम जब ये पूर्वाश्रमी जब ये जो वर्ण थे, ये वर्ण में सुद्धा इनमें हमको शिक्षण नहीं खुला था। उसकी वजह से डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने जो शाला प्रवेश दिन जो है वो हम अभी यहाँ पे हर्षोल्लास से मना रहे हैं। और आज जो कुछ भी है हम डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की बदौलत है। जो बाबा साहब ने हमारे लिए, हमारे समाज के लिए, अपने सब भारतीयों के लिए एक आदर्श जीवन जीना सिखाया है। और ये जो कार्यक्रम है करने का मतलब यानी कि ज़्यादा से ज़्यादा लोगों तक पहुंचाने का भी हमारा भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा जिला शाखा की ओर से ये कार्यक्रम का आयोजन किया गया है। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर 7 नवंबर 1900 में स्कूल में प्रवेश लिया है और इस दुनिया के अंदर सबसे ज़्यादा पढ़ाई की है। अपने जीवन में बाबा साहब अम्बेडकर ने इतना उच्चतर शिक्षा लिया कि अभी तक इस दुनिया के अंदर कोई इतना पढ़ाई नहीं किया है। बाबा साहब अम्बेडकर 18 तास पढ़ाई करते थे। प्राध्यापक सेगलिंग मंगे इसने लाला लजपत राय को पूछा था, आपने ग्रंथालय में सबसे पहले आने वाला और सबसे देरी से जाने वाला कौन सा विद्यार्थी है? तो वहाँ प्राध्यापक सेमिंगलंग ने बताया है कि हिंदी में नहीं, इस दुनिया के जितने ही लोग हैं यहाँ पढ़ाई करते हैं, ग्रंथालय में आते हैं, इसमें से सबसे पहले डॉक्टर बाबा साहब जी अम्बेडकर ये सबसे पहले आते हैं और सबसे आखिरी में ये ग्रंथालय के बाहर निकलते हैं। 18 तास बाबा साहब ने स्टडी की है। बाबा साहब अम्बेडकर ने 7 नवंबर 1900 में पढ़ाई की शुरुआत की है। तब इतना पढ़ाई किया है कि बाबा साहब अम्बेडकर ने MA, PhD, DSc, LLD, D.Litt. बार एट लॉ। अमेरिका में कोलंबिया विश्वविद्यालय में बाबा साहब अम्बेडकर ने ये जो पढ़ाई के लिए 8.5 साल लगते हैं, वो पढ़ाई खाली 2.5 साल में पढ़ाई पूरी की है। बाबा साहब अम्बेडकर ने इस दुनिया के अंदर बहुत पढ़ाई करके एक आदर्श उन लोगों का अपने विद्यार्थी में लाना बहुत ज़रूरी है। इतना ही कह के मैं यहाँ अपनी बात को विराम देता हूँ। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। आयकर विभाग की जांच में खुलासा हुआ है कि नांदेड़ में 1200 खाता धारकों ने अपने खातों में पैन कार्ड नहीं जोड़े हैं। इसलिए बुल्ढाना अर्बन बैंक के संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक ने खाता धारकों को निर्देश दिया है कि वे अपने खाते में उसी के अनुसार पैन कार्ड संलग्न करें। इस प्रकार की सूचना उन्होंने दी।
बुलढाणा अर्बनविषयी गेल्या 2 दिवसापासून मीडियामध्ये वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येत आहेत. वास्तविकता आयकर कायद्याच्या नियमानुसार खाते उघडताना पॅन कार्ड आवश्यक आहे, परंतु बुलढाणा अर्बनच्या शाखा या ग्रामीण भागामध्ये आहेत आणि पतसंस्था ग्रामीण भागामध्येच खूप मोठ्या प्रमाणात काम करतात. त्या ठिकाणी पॅन कार्ड फार मोजक्या लोकांकडे असते. माननीय सहकार आयुक्तांनी एक परिपत्रक काढलं होतं 2010 साली की ठेवीदारांना खाते उघडताना फक्त ओळखपत्र असणं आवश्यक आहे. त्यामध्ये आधार कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, पासपोर्ट असेल किंवा इतर काही ओळख असेल तर ती जरी असेल तरी खातं उघडता येईल. त्याच परिपत्रकानुसार बुलढाणा अर्बनच्या सर्व शाखांमध्ये खाते उघडण्यात आलेले होते. धर्माबाद शाखेमध्ये ओळखपत्र घेऊन खाते उघडण्यात आले, त्यांचे पॅन कार्ड काही घेण्यात आलेले नाही. पण गेल्या 2-3 दिवसापासून सगळ्यांचे पॅन कार्ड जमा करणं सुरू आहेत, त्यांचे खाते अपडेट करणं चालू आहेत. त्यामुळे त्याला असं काही खूप मोठी बुलढाणामध्ये चूक झाली अशातला काही भाग नाही आहे आणि खातेदारांनी कोणी घाबरण्याचं काही कारण नाही आहे. 10,000 कोटीपैकी फक्त एक 54 कोटीच्या ठेवी ज्या आहेत त्या त्यांनी अटकून ठेवलेल्या आहेत आणि त्यासुद्धा आम्ही लवकरच आयकर खात्याशी पत्रव्यवहार करून त्या लोकांच्या ठेवी त्या मुक्त करून देऊ. मोठ्या लोकांच्या राजकारणामध्ये नाहक आम्ही यामध्ये भरड्या जात आहोत. जय भीम मीडिया में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक. सर एक फाइल देना प्लीज. सर आपके लिए कॉल है. सर वो फाइल दीजिए ना. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, जहां आयुर्वेद तथा लेजर से उपचार होता है. ना कोई दर्द, ना कोई टाका और हॉस्पिटल में ज्यादा दिन भी रुकने की आवश्यकता नहीं. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल में अंतर्राष्ट्रीय एवं अनेक राष्ट्रीय पुरस्कार से सम्मानित डॉक्टर प्रवीण साहवे व डॉक्टर पूजा साहवे द्वारा फिशर, भगंदर, बवासीर, बायोलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार किया जाता है. तो आज ही मिलिए अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, कॉस्मेटिक तथा गायनाकोलॉजी सेंटर, श्री साईं राम अपार्टमेंट, रामेश्वरी चौक, नागपुर तथा लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल 9970743318 और विजिट करें www.pilesfistulacure.com. कोल्हापुर में 12 और 25 अक्टूबर को घरेलू मोलकरीन तथा कामगार को दिवाली बोनस 10,000 मिल जाए और मेडिकल क्लेम लागू हो जाए. इस प्रकार की अन्य मांग लेते हुए अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघ की ओर से कोल्हापुर आयुक्त कार्यालय और कामगार मंत्री हसन मुशरीफ इनके घर पर एल्गार मोर्चा निकाला गया था. रुपयाचा कढीपत्ता, 1 रुपयाचा कढीपत्ता, 1 रुपयाचा कढीपत्ता. दिवाळी बोनस न देणारे महाराष्ट्र शासनाचा, दिवाळी बोनस जमा न करणारे महाराष्ट्र शासनाचा. अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने आज 4 नोव्हेंबर 2021 रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी गुढी उभारून फळाराचे त्याला तोरण करून आज महाराष्ट्र शासनाचा व कामगार मंत्र्याचा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे. तत्पूर्वी 12 ऑक्टोबर 2021 रोजी कामगार आयुक्त यांच्या कार्यालयावर आम्ही मोर्चा काढलेला. त्यानंतर 25 ऑक्टोबर 2021 रोजी कामगार मंत्री माननीय हसन मुश्रीफ साहेब यांच्या घरावर आम्ही मोर्चा काढलेला.
त्यावेळी आम्ही इशारा दिलेला होता की 30 तारखेपर्यंत जर का तुम्ही बांधकाम कामगार व घरेलू मोलकरांना जर बोनस नाही दिला जाहीर केला तर आम्ही काळी गुढी उभारू। मी महाड शासनाला इशारा देत आहे की महाराष्ट्र इमारत व बांधकाम कल्याणकारी महामंडळाचे जवळजवळ 15,000 कोटी रुपये ठेवी आहेत। त्या ठेवीचे जवळजवळ दर महिन्याला कामगार मंत्री आपल्या भाषणामध्ये म्हणतात की दर महिन्याला 200 कोटी रुपये त्याचं व्याज येते। मग हे व्याज जाते कुठं? हे कामगारांना कल्याणासाठी ते निधी आहे का कशासाठी आहे हे आम्ही जाब विचारणार आहे। येत्या या 4 दिवसामध्ये अजून दिवाळी सण संपलेला नाही, भाऊबीज असेल, पाडवा असेल, अनेक सण आहेत। या 4 दिवसामध्ये जर या महाड शासनाने आणि कामगार मंत्र्यांनी दखल घेऊन जर का 4 दिवसामध्ये बोनस नाही जाहीर केला तर रस्त्यावर कामगार मंत्र्याची रस्त्यावर गाडी अडवून त्यांना जाब विचारला जाईल। त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास महाड सरकार व संबंधित अधिकारी राहतील हे मी जाहीर करतो। सोबत निवेदन द्यायला गेले असतात तहसीलदार साहेब होते, त्यांना कलेक्टरच्या माध्यमातून त्यांना प्रतिनिधी म्हणून त्यांना आजचं निवेदनाचं काम त्यांच्याकडे सोपवलं होतं। आम्ही त्यांना देखील विनंती करून सांगितली की 2 दिवसामध्ये आमच्या मागण्या मान्य व्हायला पाहिजे, आम्हाला बोनस मिळाला पाहिजे। तिनेसुद्धा आमच्या मागण्या मान्य केल्या। लवकरच मी आपलं जे काय निवेदन असेल मी संबंधित मंत्री संबंधित प्रशासन यांच्यापर्यंत पोहोचवतो आणि आपल्याला लवकर तात्काळ तुमचे प्रश्न मार्गी लागतील याच्यासाठी मी जातील प्रयत्न करतो असं आम्हाला आश्वासन दिलं। फर्जी सर्टिफिकेट मामले में समीर वानखेड़े का हाथ, साथ ही अखिल भारतीय सामान्य बीमा SC/ST कर्मचारी कल्याण संघ के एक प्रतिनिधि मंडल ने देश और राज्य में फर्जी अधिकारियों और कर्मचारियों को लेकर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक से मुलाकात की। मी दिलीप पवार, चेअरमन ऑल इंडिया जनरल इन्शुरन्स SC/ST एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन। आज आमच्या संघटनेच्या शिष्टमंडळाने आदरणीय नामदार श्री नवाब मलिक साहेब, अल्पसंख्याक मंत्री महाराष्ट्र राज्य यांची भेट घेतली। त्यांनी समीर वानखेडे या अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांचं बोगस जात प्रमाणपत्रावरती प्रकाश टाकला, त्याबद्दल आमच्या संघटनेने त्यांचे आभार व्यक्त केले। आणि हाच धागा पकडून हीच स्फूर्ती घेऊन आज आम्ही आमच्या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी आणि नॅशनल इन्शुरन्स कंपनी ह्या 4ही कंपन्यांमध्ये बोगस कास्ट सर्टिफिकेट घेणाऱ्यांची संख्या भरपूर आहे। या बोगस कास्ट सर्टिफिकेटवाल्यांनी रिझर्वेशन कोट्यामधून नोकऱ्या मिळवल्या आणि त्या बाबतीमध्ये आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने वारंवार मॅनेजमेंटला विनंती केली आहे की यांच्या विरुद्ध ही कडक कारवाई करण्यात यावी, परंतु अद्याप पाहतो व्यवस्थापनाने त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही। खरं म्हणजे रिझर्वेशन पॉलिसी ही आपल्या देशाची एक नॅशनल पॉलिसी आहे आणि या नॅशनल पॉलिसीचा हा मिसयूजच समजावा। जर आपल्या कार्यालयीन कारभारामध्ये एखाद्याने 1000-2000 रुपयाचा जर भ्रष्टाचार केला तर त्याच्यावरती कडक कारवाई होते, त्याला नोकरीतून बडतर्फ केल्या जातं। तर रिझर्वेशन पॉलिसीमधून चुकीच्या माणसांनी नोकरी घेणं म्हणजे ही डकैतीसारखीच गोष्ट आहे आणि हा बाय वे ऑफ सॅलरी ही कित्येक वर्षापर्यंत ही चुकीच्या माध्यमातून ही लूटच आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची। म्हणून आमचं असं म्हणणं आहे की जे बोगस कास्ट सर्टिफिकेटवाले आमच्या इंडस्ट्रीमध्ये त्यांच्याविरुद्ध ही कडक कारवाई व्यवस्थापनाने करावी। त्यासाठी आमच्या संघटनेने असा निर्धार केलेला आहे की ह्या बोगस कास्ट सर्टिफिकेटवाल्यांना जोपर्यंत कडक शिक्षा होणार नाही तोपर्यंत आमचा लढा थांबणार नाही। त्यासाठी आम्ही रोडवर सुद्धा उतरायला तयार आहोत असा आम्ही संकल्प केलेला आहे। जय हिंद। नांदेड़ जिले के धर्माबाद तालुका में राम चौहान और तृतीय पंथी रेखाताई देवकर की ओर से गोरगरीब जिनका कोई नहीं है ऐसे लोगों को साड़ी, चोली और मिठाई बांटी गई। तो इस प्रकार उन गौर गरीबों की दिवाली हर्षोल्लास के साथ मनाई गई। रेखा देवकर, गाव छत्री शेळगाव, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड। मी धर्माबाद येथे रामभाऊच्या ट्रस्ट तर्फे मी गोरगरिबांना स्वीट आणि साडी चोळी हे देऊ केले।
दीपावली पर्व के दौरान हर तरफ हर्षोल्लास का माहौल होता है। इस बीच स्कूल और मजदूर वर्ग की छुट्टियों के कारण विशेष रूप से अलीबाग, मरूड़, जंजीरा और अन्य समुद्र तटों पर बड़ी संख्या में पर्यटक और नागरिक सैर करने निकलते हैं। इन 2 साल की कोरोना अवधि के दौरान नागरिक बाहर नहीं आए थे, लेकिन जैसे ही कोरोना की लहर कम हुई, सरकार ने नियमों में ढील दी। इसीलिए रायगढ़ में समुद्र तट और पर्यटन स्थल पर भीड़ पर्यटकों के साथ बाहर दिखाई दी। जय भीम मीडिया में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक। सर एक फाइल देना प्लीज। सर आपके लिए कॉल है। सर वो फाइल दीजिए ना। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, जहां आयुर्वेद तथा लेजर से उपचार होता है। ना कोई दर्द, ना कोई टाका, और हॉस्पिटल में ज्यादा दिन भी रुकने की आवश्यकता नहीं। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल में अंतर्राष्ट्रीय एवं अनेक राष्ट्रीय पुरस्कार से सम्मानित डॉक्टर प्रवीण साहवे व डॉक्टर पूजा साहवे द्वारा फिशर, भगंदर, बवासीर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार किया जाता है। तो आज ही मिलिए अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, कॉस्मेटिक तथा गायनाकोलॉजी सेंटर, श्री साईं राम अपार्टमेंट, रामेश्वरी चौक, नागपुर तथा लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल 9970743318 और विजिट करें www.pilesfistulacure.com। घुघुस के सुभाष नगर में रहने वाली एक महिला पर 4 नवंबर को रात 11 बजे कवला और नजीम, इन दोनों आरोपियों ने घर में घुसकर दुष्कर्म करने की धमकी दी और छेड़खानी करने की वारदात सामने आई है। काल रात्री 11:30 वाजेची घटना आहे। मी ड्युटीवरून घरी आलो होतो, दरवाजा खुलून होता माझा आणि हे माझ्या घरामध्ये येऊन बाईसोबत छेडखानी करत होतो। मी त्याला मदत रोकायला गेलो तर त्यानं मला दगड मारला आणि मारपिटी केली माझ्यासोबत आणि जिवंत मारण्याची किंवा घरवालीला माझ्या चौकामध्ये रेप करतो म्हणून अशी धमकी देऊन गेलेला आहे। त्याचं नाव कलवा असं नाव आहे त्याचं। त्याला कधी मी पाहिलं नाही, कधी भेटलं नाही, त्याला ओळखत सुद्धा नाही। तो डायरेक्ट येऊन घरामध्ये कसं घुसला म्हणून विचारला गेलो तर त्यानं मारहाण चालू केली मला आणि जाताना त्यानं मला जिवंत मारण्याची धमकी दिली आहे आणि मला जीवाचा खतरा आहे मला त्याच्यापासून। त्याच्यासोबत अजूनही होते 2-4 जण कोणतरी, पण ते काही दिसले नाही, कोण अंधारामध्ये होते तर त्याचे काही चेहरे बघू नाही शकलो। एकाचा चेहरा बघितलेला आहे, पण माझ्या अगर मला काही होत आहे तर माझ्या घराची जिम्मेदारी त्याने उचलाव, कारण की माझ्या घरी मी एकटाच कमावतो। शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिति और दुर्गाराज रायगढ़ ने फोर्ट रायगढ़ में शिव चैतन्य समारोह मनाया। इस अवसर पर रायगढ़ किले पर मशाले और दीप जलाए गए।
केळाची बाटली घेतोस मी जरा बाकीच्या मशाली घेऊन आलो. यांनी सावकाश नाही तर तू इकडे माझ्याकडे. संभाजी महाराज की जय. जलस्थल अंबर दे ललकार, शिवछत्रपतींचा जय जयकार. जलस्थल अंबर दे ललकार, शिवछत्रपतींचा जय जयकार. या अनन्य शरणा आर्यांच्या राया. जय देव जय देव जय जय शिवराया. जय जय शिवराया. या अनन्य शरणा आर्यांच्या राया. जय देव जय देव जय जय शिवराया. आर्यांच्या देशावर म्लेच्छांचा घाला. आर्यांच्या देशावर म्लेच्छांचा घाला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, अखंड हिंदुस्थानचे स्फूर्तिस्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनास यंदा 348 वर्ष पूर्ण झाली आहेत. म्हणून शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगडतर्फे आम्ही दरवर्षी रायगडावर दीपोत्सव साजरा करतो. महाराजांच्या राज्याभिषेकाला 348 वर्षे झाली म्हणून 348 पणत्या आणि 348 मशाली पेटवून आम्ही शिवरायांचे सर्व मावळे एकत्र येऊन महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून दीपोत्सव रायगडावर साजरा करतो. मराठी माणसाला अभिमान वाटावा असा हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी, राज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी हजारो मावळे रायगडावर येतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू तिथी, हिंदू तक बघून ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी रायगडावर स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. इतका मोठा राजा आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आला याचा प्रत्येक मावळ्याला अभिमान आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड दिवाळीच्या सणात अंधारात असतो. राज्यकर्त्यांचं कोणाचं इथे लक्ष नाही. राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे, ज्याप्रमाणे तुम्ही रायगड महोत्सव केला होता त्याचप्रमाणे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करून दीपोत्सव साजरा करावा. सर्व मावळे आपल्यासोबत असतील ही अशी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय जय महाराष्ट्र. आज के लिए बस इतना ही. आप देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज.